प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर कोळी माधवी गोखले यांना अपघातानंतर कसे वाटत आहे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेला आहे। दोघांमध्ये चांगले संभाषण होते। माधवी सागरचे आभार मानते। त्यानंतर सागर त्याच्या मनातील द्विधा परिस्थिती त्यांना सांगतो। माधवी त्याला कधी कधी एखाद्याचे भले होणार असेल तर बोललेले खोटे पण चांगले असते हे समजवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर सागर तिथून निघून जातो। मुक्ता सतत कोळी कुटुंबातील सदस्यांना त्रास देत असल्याचं इंदिरा सर्वांसमोर बोलते। तसंच गरम टोपला हात लावल्यामुळे तिचा हात भाजतो। त्यानंतर इंदिरा मुक्ताला टोमणे मारते। आता मला तुरुंगात टाकणार नाहीस ना, नाहीतर खोटे आरोप करून मला तुरुंगात टाकशील। मुक्ताला त्यांच्या वागण्याचं वाईट वाटतं पण एकही अक्षर बोलत नाही। त्यानंतर त्या स्वाती आणि कार्तिकचा विषय काढतात। त्यावर सागर त्यांची माफी मागतो। माझ्याकडून चूक झाली पण इतरांचे ऐकले ती इंदिरा कसली। शेवटी ती जर हे जास्त झालं तर मी घर सोडून माझ्या भावाकडे निघून जाईन असेही बोलते। सागर गेल्या काही दिवसांपासून मुक्तापासून माधवीचा अपघात आदितीने केला हे लपवताना दिसत आहे। पण सागरला हे कळत नाही। या सगळ्या गोष्टी जर मुक्ताला सांगितल्या तर तिची प्रतिक्रिया काय असेल, ती काय आदितीला माफ करेल ना, असा प्रश्न सागरच्या मनात येतो। त्यामुळे तो सगळं लपवताना दिसतो। याच विषयावर सागर सावनीशी बोलत असताना मुक्ता येते। तेव्हा तो फोन मिहिरचा असल्याचं खोटं बोलतो। पण सावनीचा मेसेज पाहिल्यावर मुक्ताला खात्री पटते। ती सागरला खोटं का बोलला याचा जाब विचारते।